स्टार्ट. नमस्कार. आज तुम्हाला मी साध्या व सोप्या पद्धतीने मसाले भात कसा करायचा ते दाखवते. पहिल्यांदा थोडासा वाटाणा, एक बटाटा, थोडासा टमॅटो, फ्लावर आणि शेंगदाणे, 2 कांदे, हिरवी मिरची 2, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट त्याच्यात खोबरं आणि 2 पेले तांदूळ. पहिल्यांदा दोन पेले तांदळाला 4 चमचे तेल. तुमच्या पद्धतीने तेल टाका. तुम्हाला 2 पेल्यांना 2 चमचे तेल टाकलं तरी चालतंय. मी 4 चमचे तेल टाकते. नंतर जिरी मोहरी तडतडली की त्याच्यात कांदा आणि मिरची टाकून घ्यायची. जिरी मोहरी तडतडल्याशिवाय कांदा मिरची टाकायची नाही. आता जिरी मोहरी तडतडली, त्यात कांदा मिरची चांगली भाजून घ्यायची. लालसरपणा आला की त्याच्यात टोमॅटो, बटाटा, फ्लावर, शेंगदाणे आणि कांद्याबरोबरच शेंगदाणे टाकायचे म्हणजे ती चांगली भाजली जातात. कांदा लाल भाजून झालेले त्याच्यात फ्लावर, टोमॅटो, बटाटा वाटाणा भाज्या चांगल्या भातासाठी गरम पाणी करायचे. गार पाणी टाकायचं नाही मसाले भाताला. सगळ्यात शेवट नंतर काही मसाले टाकायचे नाही. भाज्या चांगल्या भाजून द्यायच्या. नंतर आलं लसूण पेस्ट, सगळ्यात शेवट आलं लसूण पेस्ट टाकायची नाही तर ती करपवत. नंतर मटण मसाला 2 चमचे. बिर्याणी मसाला फोडला ना. नंतर बिर्याणी मसाला 2 चमचे जास्त टाकते मी. असला नसला तरी चालतो बिर्याणी मसाला. भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या. नंतर हळद, दीड चमचा किंवा 1 चमचा हळद. भाज्या चांगल्याच परतून घ्यायची. त्याशिवाय चमचे शिजलेली दिसते. चवीप्रमाणे मिठात परत भाज्या गरम होऊन द्यायच्या. चांगल्या 10 मिनिटं परतून घ्यायच्या. चांगल्या मिठाला पाणी सुटपर्यंत कांदा घालायची नसते. गॅस कमी ठेवायचा. नंतर काय करायचं, तांदूळ धुवून घ्यायचे. तर चव लागणार भाताला. आता तांदूळ टाकायचे. तांदळाला सुद्धा अशी फोडणी बसली पाहिजे. आपण भाज्यांना देतो तशी जोरात.
कुठलाही तांदूळ असला तरी चालेल. चांगला हे करून घ्यायचा. त्या मसाल्यात सगळा भात खालीवर करून घ्यायचे तांदूळ. सगळीकडे तो मसाला पसरला पाहिजे किंवा भाज्या सगळ्या एकत्र झाले पाहिजे असे सगळीकडं. सगळ्यात शेवट कोथिंबीर टाकायची. गरम पाणी ओतायचं. असं चटका बसला पाहिजे भाताला, तर तो भात चांगला लागणार, नाही तर नाही लागणार. तांदूळ एवढे पाणी लागेल ना आपल्याला, लागेल एवढं पाणी वाटायचं थोडं थोडं अगोदर. जरा जास्तच होतं. गरम पाणी ओतायचं. गरम भात शिजत आल्यावर 2 चमचे तूप टाकायचं. मसाले भात साधा आणि सोपा कधीही करा आणि खा. आणि तुमच्या मुलांना पण घाला. की झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करायचा. एकदम कमी स्लोमध्ये ठेवायचा. उकळी फुटली भाताला की गॅस फुल ठेवला तर भात करपून जाणार. त्यामुळं स्लो ठेवायचा. 10 मिनिटांनी बघायचं. नंतर 2 चमचे तुपाचे टाकायचे. तूप नसलं तरी चालेल, तुम्ही वापरू शकता तेल जास्त. ऑप्शन म्हणून आम्ही तूप टाकतोय. आहे तूप म्हणून टाकतोय. मसाले भात तयार. विसरता सगळं घाला आणि करा घरी. भात शिजून तयार आहे. 2 चमचे तूप. तूप नसलं तरी चालतंय, पण आम्ही टाकतोय. आमच्याकडे आहे म्हणून. भात शिजून तयार आहे. खाण्यासाठी भात तयार.